अरे अरे ओ मैडम, क्या हो रहा है? मैडम तुम्ही मागे वा. मैडम रिक्षा, मागे वा. रिक्षा पाहिजे. तुम्ही मागे वा. तुम्हाला सांगितलं रिक्षा. आता तुम्ही काय थांबवा. हो रिक्षा, तुम्ही पुढे वा. ओके, ये मैं पीछे पीछे हो गया. अजून लांब रिक्षा, टैक्सी मंगाओ क्या? टैक्सी. एक मिनट. पत्थर नहीं. अरे तुम्ही पत्थर नहीं. एक मिनट. हाँ ये मी फेकून मारेन, तुम्ही लांब. एक मिनट. टैक्सी. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. काकू बसा गाडीत. अजिबात नाही, मुळीच येणार नाही मी तुमच्या गाडीतून. हो, उगाच टँट्रम्स दाखवू नका आता. बसा गाडीत, नाहीतर उद्या सगळ्यांना सांगाल की मुंबईच्या माणसाने बाईला मदत सुद्धा नाही केली. उगाच आमची मुंबई बदनाम. असू दे. कशाला टँट्रम्स दाखवताय? अच्छा, वॉक घ्यायचा मूड होता. वाचवलंच नसतं त्या बेवड्यापासून. मस्त कंपनी होता बेवडा. बसा बसा. बस. नुसता दारू सिगरेटचा वास येतोय. वैदेही अगं, सांगायचंच राहून गेलं. हे तुमचं पार्सल सोडायलाच घरी चाललो होतो. वैदेही उठ. अशी काय झोपली आहेस तू? कुठे होती? मला तुझी खूप आठवण होती. आठवण काय येत होती? नथिंग सिरियस, सम एक्स्ट्रा अल्कोहोल. टू मच अल्कोहोल. चल ना वैदेही, अशी काय करते? मला इथे खूप छान वाटतंय. छान काय वाटतंय? चल उठ. तू तर मला ना बसायचंच नाहीये तुमच्या गाडीत. चल वैदेही. काकू नाही, मला बसायचंच नाहीये तुमच्या गाडीत. ठीक आहे, अजून 2-3 बेवडे येऊन खेळू देत पकडा पकडी. काकू हो बसा. उद्या काही झालं ना तर पोलीस उगाच मला हेडेक देतील. त्यांना कळेल की हे 2 नमुने काल माझ्या पार्टीत होते. काकू हो बसा गाडीत. हो ठीक आहे, बसते. काऊ नाही, तसं बरं झालं तुम्ही आलात. या काही पत्ता सांगण्याच्या अवस्थेत नाहीयेत. निदान तुम्ही तरी सांगा. नाही, तसा मॅप आहे गाडीत. अख्ख्या बोरिवलीचा मॅप लावलाय मी. विषय असा आहे ना की जरी या शहरात मी नवीन असले तरी इथल्या काही गोष्टी लक्षात ठेवल्यात मी. आधी सरळ जावं लागेल, नंतर एक वडाचं झाड येईल. पण ते दादा मी तुम्हालाच सांगेन ना. वडाचं झाड गेल्यानंतर एक साईबाबांचं मंदिर येईल. ते पण मी दादा तुम्हालाच सांगेन. आणि साईबाबांचं मंदिर गेल्यानंतर ना उजवीकडे वळायचं. पण ते सुद्धा मी दादा तुम्हालाच सांगेन. ड्रायव्हर, काकूंचं सगळं तुलाच सांगून झालं असेल तर आता मी तुला सांगतो. गाडी काढ. तुम्हाला डोर टू डोर सर्व्हिस देत होतो. जायचं वर. कितवा फ्लोर आहे? फर्स्ट. ड्रायव्हर फर्स्ट फ्लोर. ओ त्याचं काय ऐकतं? त्यांचं काही ऐकू नका. वेड आहे ते. व्याडेश्वराची शपथ आहे तुम्हाला. मीच उतरते या गाडीतून. वैदेही चल, मला बसायचंच नाहीये तुमच्या गाडीत. वैदेही चल. वैदेही चल. उठ वैदेही चल. नाही वैदेही उठ. मला इथे बरं वाटतंय ना. काय बरं काय वाटतंय? उठ. ये ग. तू पण येते का इथे? उठ. अगं नको पडू. उठ ना वैदेही. ये. आज खूपच झाली वाटतं. हा, तुमच्या मैत्रिणीला. मग पाजायची कशाला एवढी? मी नाही पाजली. मी फक्त ऑफर केली. समोरच्याला ऑफर करतो, प्यायची की नाही त्याचं त्याने ठरवायचं. ऑफर तरी कशाला करायची मग? म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट ऑफर करतो. आता देवाचा प्रसाद तोही आपण ऑफर करतोच ना. घ्यायचा की नाही ते. एक मिनिट. प्रसादाचा आणि दारूचा काय संबंध आहे? हे असं कम्पेअर करताना तुम्ही प्रसादाचा अपमान करू नका. सांगू
सांगून ठेवते. व्हॉट द हेल, मी फक्त एक्झाम्पल दिलं. चुलीत घाला तुमचं एक्झाम्पल. चूक ते चूकच आहे सांगून ठेवते तुम्हाला. तुमच्या मैत्रिणीला तुम्हीच काढा आता. हो काढते बाहेर. वैदेही चल. हे वैदेही चल ना मला गं. नाही समजत. माझ्यासाठी उठ. मला तर त्याच्यासमोर हलवून नको. काय काय काढा ना जरा बाहेर तिला. तुमची मैत्रीण आहे, तुम्हीच काढा. ठीक आहे वैदेही उठ. वैदेही चल ना. मला नाही यायचंय ग. वैदेही चल ना. अशी काय करतेस. एक मिनिट. विषय असा आहे की ती जर बाहेर आली नाही तर ती आतच राहील. ती जर आत राहिली तर तुमची गाडी इथेच राहील. तुमची गाडी जर इथे राहिली तर तुम्हालाही इथेच राहावं लागेल. तुम्हाला घरी जाताच येणार नाही. मला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही बघा. वा बाजूला. ओ या बाहेर या. ये वैदेही बाहेर ये. सॉरी. या हो लवकर या प्लीज. हे घ्या तुमचं पार्सल. वैदेही चल. हसतीस काय तू. चल बरं. काकू बाय बाय. शी पंप्या काय देतेस तू. चल बरं. वैदेही चल. हळू. अगं बघ. घे रे मागे. हो दादा थांबा. घे रे तू घे. दादा तुम्ही खूप चांगले आता. तुम्ही अजिबात त्यांचं ऐकू नका काही. चल चल पाहिजे. अगं ग ग पडशील ना. आता घे रे. जावई, आधीच त्या कार्टीचं पाऊल घरात टिकायचं नाही. आता काय रान मोकळं इकडे तिकडे हुंडायला. कोण रोकायला नाही की टोकायला नाही. झालं मग झोपा आता. आपल्या बापाची इब्रत जीवापलीकडे कशी सांभाळायची हिचे संस्कार तिच्या आईकडून मिळालेत तिला. आणि हो, हा जप करता की नाही. हो मग विचार जरा चांगले ठेवा. हो झोपते हो, पण उद्याच्या सकाळी तोंड लपून फिरायची पाळी आली नाही म्हणजे मिळवलं. तुझं काय मुंबईला जायचंय तुला. चल झोप. चल चल. वहिनी जाऊ दे ना. नाही येणार तो. आमचं ठीक आहे, त्याच्यासाठी आम्ही परकेच होत तसे. पण तुमचा शब्द डावलला त्याचं जास्त वाईट वाटतंय. बरोबर आहे तुझं म्हणणं. मला वाटतं नाही यायचं तो. आपण सुरू करूया कार्यक्रम लोक खोळमध्ये. मी आलोय. तेही 30 मिनिट्सच्या आत तू सांगितल्याप्रमाणे. असे बघताय काय. करा सुरुवात. मी आलो चेंज करा. सुरू करूया. चला या. बघितलं वहिनी, सांगितलं होतं ना की राज येणार. तुमचा शब्द तो खाली पडू देणार नाही. मनाविरुद्ध काय होईना पण तो परत आलाय. मान राखला त्याने तुमच्या शब्दाचा. आज मान राखलाय, पुढे अजून किती दिवस राखेल नाही सांगू शकत मी.
कावेरी पोहोचली का हो अहो हं. तुमचा जेवढा आपल्या कावेरीवर विश्वास आहे ना त्यापेक्षा जास्त विश्वास आहे माझा तिच्यावर. फक्त मी कधी बोलून नाही दाखवत इतकंच. फार निर्मळ मनाची आपली कावेरी. अगं पण हे सगळं माणसांच्या भाषेत सुद्धा बोलता येतं की नाही? तुझ्या आईला माणसांची भाषा येतेच कुठे? नेहमी काटेरी बोलत असतात. अहो पण आपण बोलणाऱ्याचं तोंड नाही ना शिवू शकत. तुम्ही नका वेगळा अर्थ काढू. मी काय म्हणते, तुम्ही कावेरीला घ्या ना इथे बोलू. नको ती नोकरी बिकरी. जी काही चटणी भाकरी आहे ती वाटून खाऊ ना आपण. हा रोजचा घोर नको जीवाला. गुड मॉर्निंग काऊ. गुड मॉर्निंग मॅडम. चला उठा आता. उठा. अगं चला उठा. ऑल द बेस्ट फॉर युअर इंटरव्ह्यू. जा बरं. मॅडम मी आतून बाहेर नाही, बाहेरून आत येते. म्हणजे झाला माझा इंटरव्ह्यू. सकाळी 9चा होता. वाजलेत किती माहितीये का? 10:30 वाजलेत. 10:30. किती वाजले? 10:30. हा अगं तू मला उठवलं का नाहीस? माझा फोन कुठे? माझा फोन कुठे? मला हो हो माझा माहिती. फोन- शांत हो. फोन मिळते. तो बघ तिकडे फोन आहे तुझा. फोन. अगं फोन. काय झालंय? अगं त्या मोहितींच्या लग्नाचा इव्हेंट आहे ना आज. Shit यार. अरे पिकअप द फोन यार. हा हॅलो. काय झालंय? व्हॉट? अरे अरे पण असे कसे आजारी पडू शकतात? आज लग्न आहे ना. मग असे कसे पडतात आजारी? ए फोन ठेव. युजलेस. मी काय युजलेस? हे तू नाही का यार. काऊ माझं ना ते झालंय. आठवड्यात 13वा महिना. दुष्काळात. तेच ग. माझ्या करिअरला पण दुष्काळच लागलाय. वैदेही काय झालंय? आणि मुळात करिअरला कधी दुष्काळ लागत नाही. हा करिअर संपत. जमत नसेल तर बोलू नकोस, पण असे कोणतेही शब्द कुठेतरी वापरू नको. ऐक ना, आधीच उशीर झालाय. हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की माझ्या इव्हेंट साठी जी 2 माणसं येणार होती ना ती नाही येणार आहेत आता. ती आजारी पडली आहेत. तर माझी काहीतरी मदत कर ना प्लीज. माझी काहीतरी मदत कर. मला काही सुचत नाहीये. मी काय करू मदत? मला आता 12ची ST आहे. अगं माझ्या करिअरचे 12 वाजायची वेळ आली आता. ऐक ना, माझं करिअर सुरू व्हायच्या आधीच संपेल. अगं प्लीज प्लीज काहीतरी मदत कर प्लीज. हे बघ असं ना BFF ला सोडून जायचं नसतं. प्लीज प्लीज माझी BFF बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. कळतंय का तुला? ऐक ना, मी तुला काय म्हणते, तुला जितके पैसे हवेत ना त्याच्यापेक्षा मी एक्स्ट्रा पैसे देईन. पण आत्ता नको ना जाऊ. या इव्हेंट साठी थांब ना माझ्या बरोबर प्लीज प्लीज प्लीज. पैसे परक्यांना देतात, आपल्या माणसांना नाही. तू माझ्याकडे हक्काने मदत माग. हो ना? बरं सांग मी काय करू? लहानपणी आपण करायचो तसं करूया का? 2 तासात अख्ख्या वरडाला मेहंदी काढून येते. अगं कावेरी ग. मी ना पटकन रेडी होऊन येते आणि तुला सांगते काय करायचंय. मी सगळे चालेल आवरून येते पटकन. हा कावेरी बोल ग. हा तात्या. तात्या मी आज येत नाहीये. का ग? काय झालं? कावेरी अगं आजीच्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर सोडून दे ना तो विषय. त्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुला. हे बघ आजीच्या बोलण्यामुळे रुसून जर तू. तात्या असं काहीच नाहीये.
विषय असा आहे की माझा इंटरव्ह्यू झालाय, वैदेहीला फक्त माझ्या मदतीची गरज आहे म्हणून थांबते. होय काय? मग ठीक आहे. आणि तात्या, एकदा का नोकरी मिळाली की मला याच शहरात राहावं लागेल ना. तेवढी त्या शहराची ओळख होईल, इथली माणसं कळतील. तरी पण कावेरी, एकदा विचार कर. तात्या, विचार झालाय माझा. काहीही झालं तरी मला आपलं घर परत मिळवायचंच आहे. आणि तात्या, आजीला निरोप सांगा. आता जास्त काही सहन करावं लागणार नाही तिला माझ्यामुळे. ठेवते फोन. कारेकर, काय रे गण्या? तात्या कारेकर, झालं ना तुझ्या मनासारखं? अरे मेला काय झालंय? अरे हे जमवतं तुला आणि तुझ्या पोरीला. अरे काय? ती तुझी पोरी जन्या काय? हा तिथंच सांग बोला मला. माझी नोकरी गेली रे. डॉक्टर मालक परत आलाय. विकतोय तो घर एका हॉटेलवाल्याला. घर गेलं तुझं, कायमचं गेलं. तुझी पोरी डोळ्यात बोलायची, मी परत घेणार घर, परत घेणार. आता काय नाही होणार. आता ते घर पाडणार आणि त्याच्यावर मोठं हॉटेल बांधणार. तात्या, आता बस बोलत. कार्यकरांचं घर गेलं, माझी नोकरी गेली. गेला गेलं, संपलं सगळं. राज, गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. आय नो, टिपिकल फॅमिली ड्रामा. येतो रेडी होऊन, मग करूयात नमस्कार चमत्कार. ते तर होणारच आहे, पण त्या आधी मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बोल ना. मला सानियाबद्दल काहीतरी कळलंय. व्हॉट? आता हे काय नवीन? आई, त्यांचं आज लग्न होणार आहे. होणार आहे, झालं नाहीये ना अजून? कम ऑन आई. अरे आधीच्या आयुष्याचा प्रश्न आहे राज. तेच मी म्हणतोय, तो त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याचं त्याला हँडल करू दे. तू ऐकून घेशील का मला काय बोलायचंय ते? बर, बोल. तुला ते विचारे माहिती आहेत ना? म्हणजे त्यांनी मला सांगितलं म्हणून मी विश्वास ठेवला. त्या सानियाचे काही 3 प्रियकर झालेत आणि 4थ्या बरोबरचं आत्ताच तिचं नातं संपलंय. सो व्हॉट? आई, आजच्या काळात सगळ्यांनाच पास्ट असतो. अरे नाउ यू आर साऊंडिंग लाईक अ टिपिकल मॉम. इतकं चालतं आई. अरे तेवढंच नाहीये, तर ती सानिया म्हणे खूप पैसे उधळते, खूप खर्च करते, खूप उधळी मुलगी आहे. मग आता पैसा आहे तर खर्चही होणारच ना. असं काय करतोस? अरे आधी धाकटा भाऊ आहे तुझा, त्याची जबाबदारी अशी कशी झटकून टाकता येईल आपल्याला? आई, भाऊ म्हणून मला त्याची काळजी आहेच, पण स्वतःची काळजी घेणं काय बरोबर आहे काय चूक आहे हे त्याचं त्याला कळतं ना. तो लहान नाही आता. मला सांग, तुझ्या बोलण्याने तो ऐकेल असं वाटतंय का तुला? तू काहीच बोलू नकोस, उगाच तुझा इन्सल्ट होईल आणि ते मला नाही आवडणार. असं कसं म्हणतोस तू? आता आपल्याला एवढं सगळं कळलं तर आपण गप्प बसायचं? आई, तू आदित्यचा विचार कर. त्याला ती आवडते हे विसरू नकोस.
ठीक आहे, इथे हा विषय संपला. बर, तसं पटकन 15 मिनिटात तयार होऊन खाली पाहुणे येत आहेत. 15 मिनिटात? तू काय घड्याळ्याच्या काट्यावर नाचवतेस? आता काय स्कूलमध्ये आहे का मी? राज, हे बघ, ज्याला वेळेची कदर असते ना, वेळ त्याला साथ देते, लक्षात ठेव. 15 मिनिटात तयार होऊन खाली ये.